एकीकडे गेली 17 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि दुसरीकडे या महामार्गावरील वाहतूक कोंडीला पर्याय व्यवस्था म्हणून सुरू असलेला इंदापूर आणि माणगाव बायपास सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र इंदापूर बायपास जवळील सुरू असलेल्या फ्लायओव्हर ब्रिजच्या कामात अडथळा निर्माण झालाय. या फ्लायओव्हर ब्रिज खालून जाणारी कोकण रेल्वे आणि या कोकण रेल्वेच्या विद्युत लाईनचा भाग समोरासमोर असल्याने कामात दिरंगाई होण्याची शक्यता आहे. एकूण 5 किलोमीटरच्या या कामात बहुतांश काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र रेल्वेचे पोळ आणि विद्युत लाईनमुळे येत असलेल्या तांत्रिक अडचणी रेल्वे विभागाने मार्गी लावाव्यात अशी विनंती ठेकेदार यांच्याकडून करण्यात आली आहे. कामामध्ये खूप वेगवेगळी तांत्रिक अडचणी आहेत ज्याचे आपल्याला समोर जावं लागतं. त्याचप्रकारे एक अडचण आपली इंदापूर जवळ आहे. इंदापूरला आपला रेल्वे ओव्हरब्रिज जे आहे तो सध्या काम थांबला आहे, कारण तिथे कामाची ड्रॉइंग डिझाईन मंजूर झाल्यानंतर काहीतरी चौपदीकरण झालं आहे ट्रॅकचा. त्याच्यामध्ये काय पोल्स वगैरे आलेले आहे, त्याच्यामुळे पूर्ण ती डिझाईन आपल्याला नवीन करायची पारी येते किंवा ती पोल वगैरे शिफ्टिंग करायचा पण विचार चालू आहे. ज्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आमच्या राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांसोबत मीटिंगही केल्या, पण अजून त्याच्यात निकाल झालेला नाही. तर असे जे